नमस्कार. आज आपण श्रावण घेवडा, त्यालाच फरसबी किंवा बीन्स असे सुद्धा म्हणतात, तर याची भाजी बनवतो आहे. या पद्धतीने बनवून बघा. अगदी आवडत नसली तरी तुम्ही परत परत बनवाल, इतकी छान ही भाजी होते. तर इथे मी श्रावण घेवडा घेतलेला आहे. त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि कोरडा केलेला आहे. त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तेल घेऊया. मोठे 2 चमचे तेल घेतलेलं आहे. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं घालूया. अगदी छोटा पाव चमचा एवढा हिंग घालूया. त्यानंतर इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्यांचा अशा प्रकारे ठेचा बनवून घेतलेला आहे. त्या कुटून घेतलेल्या आहेत. तर मिरचीचा ठेचा यामध्ये आपण घालून घेऊया. मिरच्या मी भाजून घेतलेल्या नाही आहे, तर कच्च्याच घेतलेल्या आहेत. त्यानंतर लसणाची पेस्ट आपण यामध्ये घालणार आहोत. लसूण मी बारीक कुटून घेतलेला आहे. लसूण आणि मिरच्या मस्त परतवून घेऊया. यामध्ये आपल्याला कांदा किंवा टोमॅटो घालायची सुद्धा गरज नाही आहे. अगदी 2-3 साहित्यामध्ये सुद्धा ही भाजी इतकी छान होते. अगदी आपण परत परत बनवाल इतकी छान ही भाजी होते. तर सर्व फोडणी आता आपण मस्तपैकी परतवून घेऊया. आता यामध्ये पाव चमचा हळद घालूया, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धणे पावडर घालूया. सर्व कोरडे मसाले आपण परतवून घेऊया. मसालासुद्धा मी खूप जास्त वापरलेला नाही आहे, अगदी थोडासा वापरलेला आहे. सर्व मसाले परतवून झाल्यानंतर आपण यामध्ये फरसबीच्या शेंगा घालूया. तर मी इथे फरसबीच्या बारीक शेंगा घेतलेल्या होत्या आणि त्या अशा प्रकारे अगदी बारीकच कट करून घेतलेल्या आहेत. अगदी छोटे छोटे तुकडे मी याचे केलेले आहेत. तुम्ही एकदा या पद्धतीने बनवून बघा, खूप छान भाजी होते. सर्व मिक्स करून घेऊया. फोडणीमध्ये शेंगा व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि अर्ध्या मिनिटासाठी आपल्याला हे अशा प्रकारे परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर यावर झाकण ठेवून घेऊया आणि पाणी न घालता याला 2 मिनिटासाठी अशीच वाफ आणायची आहे. 2 मिनिटानंतर सर्व एकदा परतवून घेऊया. त्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे. ही भाजी शिजवायला आपल्याला खूप जास्त पाणीसुद्धा लागत नाही, तर मी एक छोटी वाटी एवढंच पाणी घातलेलं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालूया. सर्व एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यावर झाकण ठेवून आता आपल्याला याला 5 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे. भाजी मस्त शिजलेली आहे. आता यामध्ये आपण अगदी थोडीशी म्हणजेच पाव चमचा एवढी साखर घालूया आणि हे एकदा परत मिक्स करून घेऊया. साखरेमुळे या भाजीला खूप छान चव येते. तर मस्त चमचमीत अशी थोडीशी वेगळ्या चवीची श्रावण घेवड्याची भाजी बनवून तयार आहे. टिफिनसाठी बनवा, घरच्या खाण्यासाठी बनवा, अगदी छान होते. आजच्या भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.